नमस्कार. सर्वत्र गणरायाचं आगमन झाल्यानं वातावरण मंगलमय झालंय. आपल्या लाडक्या गणरायासाठी भक्तांनी आगळी वेगळी आणि आकर्षक अशी आरासही केली आहे. त्यातील निवडक आरास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आजच्या या विशेष कार्यक्रमात. पिंपरी भागात राहणाऱ्या कदम परिवाराचं श्री क्षेत्र गाणगापूर देवस्थानाचा आगळावेगळा देखावा साकारत गणरायाची आराधना केली आहे. त्यांच्या या देखाव्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. मी सध्या पिंपरी चिंचवडच्या कदम कुटुंबियांच्या घरी आहे. अतिशय आकर्षक अशी सजावट त्यांनी गणपतीसाठी केलेली आहे. आपण पाहू शकताय गणपतीची जी मूर्ती आहे ही मूर्ती अतिशय सुबक आहे. त्याचबरोबर त्या गणपतीच्या मूर्तीच्या बाजूला जी त्यांनी सजावट केलेली आहे ती श्री क्षेत्र गाणगापूर इथली प्रतिकृती त्यांनी या ठिकाणी तयार केलेली आहे. अतिशय आकर्षक अतिशय देखणी अशी ही प्रतिकृती आहे. ज्या प्रकारे श्री क्षेत्र गाणगापूरची स्थिती आहे त्याच प्रकारे या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे. मंदिर असेल, श्री दत्तांचं मंदिर असेल, त्याचबरोबर औदुंबर वृक्ष असेल, पारायण स्थान जे आहे ते असेल, नदी असेल किंवा डोंगर असतील, ह्या सर्व गोष्टी त्यांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे ही सजावट करताना त्यांनी घरातील जेवढ्या काही टाकाऊ वस्तू आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे कोणी गणेश भक्त या ठिकाणी देखावा पाहायला येतील त्यांना गाणगापूरला गेल्याचं जे समाधान आहे ते समाधान मिळावं या हेतूने त्यांनी हा जो देखावा केलेला आहे. नेमका कशा पद्धतीनं हा देखावा केलेला आहे, सजावट केलेली आहे, आपण जाणून घेऊया. कदम कुटुंबियांचे जे सदस्य आहेत उमेश कदम, त्यांच्याकडून काय सांगाल, काय वेगळेपण आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हा देखावा तयार केलेला? हा जो केलेला देखावा आहे हा पर्यावरणपूरक आहे. ज्या घरातल्या टाकाऊ वस्तू असतात त्या टाकाऊ वस्तूंच्या मार्फत हा तयार केलेला देखावा आहे. आणि अध्यात्माची आवड असल्यामुळे मला गाणगापूर क्षेत्र फार आवडीचं आहे. म्हणून हे आलेल्या सर्व भक्तांना इथे आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर मी गाणगापूरमध्ये आलेलो आहे व श्री दत्त महाराजांचं आणि पादुकांचं दर्शन घेतलेल्याचं भास होईल आणि साक्षात गाणगापूरला गेलो असं ती कल्पना तयार होईल, यासाठी मी हा देखावा तयार केलेला आहे. पण पाहू शकताय की गणेश भक्त जे आहेत घरगुती गणेशासाठीही अतिशय आकर्षक आणि चांगल्या कल्पना मनात ठेवून सजावट करतायत. त्याच पद्धतीनं कदम कुटुंबियांनीही तेवढीच आकर्षक अशी गाणगापूरची प्रतिकृती तयार केलेली आहे. त्याला परिसरातील नागरिकांनीही चांगलीच पसंती दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. तर इकडे नवी मुंबईतील तुर्भे गावात राहणारे दीपक डोके यांच्याकडे गेली 7 वर्षांपासून घरगुती गणपती बसतायत. यावर्षी त्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी डोके कुटुंबियांनी महालाचा देखावा उभारलाय. या देखाव्यात त्यांनी गणेशाची विविध रूपं साकारली आहेत. आपण आलो आहोत नवी मुंबईतील तुर्भे गावामध्ये दीपक डोके यांच्या घरी. डोके कुटुंबीय गेले 7 वर्ष आपला घरगुती गणेशोत्सव साजरा करतायत. यावर्षी त्यांनी आपल्या गणपती बाप्पासाठी, आपण बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, आरास केलेली आहे. छानशी साधी पण एक राजमहालाची आरास त्यांनी आपल्या या गणपती बाप्पासाठी केलेली आहे. यामध्ये आपण बघू शकता की थर्माकोलचा हा देखावा आहे. त्याच्यामध्ये गणपती आहेत, अष्टविनायक गणपती दाखवलेले आहेत. विशेष म्हणजे यावर्षीची त्यांची खासियत डोके कुटुंबियांची ही आहे की त्यांनी आपल्या यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची जी प्रतिकृती आहे ती आणली आहे. खास करून ही मूर्ती बघताच अगदी मन प्रसन्न होत आहे. छान सुबक बैठी अशी ही मूर्ती आहे आणि ते बघताच नतमस्तक कोणी होईल या गणपती बाप्पासमोर. आपण याबाबत अधिक जाणून घेऊया. डोके कुटुंबाचे दीपक डोके आपल्यासोबत आहेत. सर, काय म्हणाल यावर्षीच्या तुमच्या या गणेशोत्सवासमोर? नवसाला पावल्यामुळे आम्ही या गणपती बाप्पाची सुरुवात केलेली आहे. यावर्षी हे 7वं वर्ष असल्यामुळे आम्ही विचार करून म्हणजे दगडूशेठ हलवाई यांची गणपतीचं मूर्तीची देखावा आणलेला आहे आणि पाठीमागे राजमहाल बनवलेला आहे थर्माकोलचा. आणि याच्यानुसार आम्ही दरवर्षी बसत राहणार. आणि म्हणजे दगडूशेठ हलवाईची मूर्ती म्हणजे आम्हाला पावन झालेली असल्यामुळे आम्ही ती यावर्षी 7व्या वर्षी मूर्ती आणलेली आहे.
बघू शकता की त्यांचा जो गणपती बाप्पा यांना नवसाला पावल्यामुळे एकंदरीतच त्यांनी आपला घरगुती गणेशोत्सव साजरा केला आणि ते आनंदाने दरवर्षी या गणपतीची स्थापना करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज भिंगारडेसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. घाटकोपर इथे राहणाऱ्या चव्हाण कुटुंबियांनी गणरायाची आराधना करत हलता देखावा साकारलाय. त्यांच्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. गणरायाचे जितक्या उत्साहात स्वागत केलं जातं त्याच पद्धतीनं त्याची आरास देखील मोठ्या उत्साहानं आणि जल्लोषाने केली जाते. ही जी आरास तुम्हाला पाहिली दाखवतोय मी, तर ती कुठल्या मंडळाची नाही, तर एक घरगुती गणपती आहे जो घाटकोपर इथल्या पंतनगर इथलं जे विलास चव्हाण यांचं कुटुंबीय आहे त्यांनी केलेली ही घरातील सजावट आहे. आणि गणरायाच्या स्वागतासाठी जी उत्साह असतो तोच उत्साह या सजावटीमध्ये देखील दिसून येतो. या ठिकाणी त्यांनी जो हलता देखावा केला आहे तो सती अनुसयाचा आहे. सती अनुसयाची कथा या हलत्या देखाव्यामधून त्यांनी साकारलेली आहे. आणि हा जो पूर्ण देखावा आहे तो जास्तीत जास्त इको फ्रेंडली कसा करता येईल याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर चव्हाण कुटुंबीय आहे ज्यांनी या ठिकाणी सजावट केलेली आहे. तर तुम्ही ही जी कथा आहे सती अनुसयाची, तर ती नेमकी काय आहे आणि तुम्ही का निवडलेली आहे? सती अनुसया ही अत्री ऋषींची पत्नी असते आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी त्यांना सांगतात की तुम्ही सतीच्या अनुसयाची सत्वपरीक्षा घ्या म्हणून. तर ब्रह्मा विष्णू हे ब्राह्मणाच्या रूपात येऊन तिच्याकडे विवस्त्र अवस्थेमध्ये आम्हाला भोजन खायला घाल असं सांगतात. आणि मग ती आपल्या सत्वाद्वारे त्यांना 3 तान्हुल्या बाळांमध्ये परिवर्तित करून त्यांची जी भोजनाची इच्छा असते ती पूर्ण करते आणि अशा प्रकारे आपल्या सतीत्वाचा प्रत्यय देते. आणि मग तिन्ही ब्रह्मा विष्णू यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना मान्य करावं लागतं की खरंच सती अनुसया ही खरोखर एक सतीत्व असलेली स्त्री आहे आणि पतिभक्त आहे. तीच कथा आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणरायाच्या सेवेसाठी, गणरायाच्या स्वागतासाठी, त्याचबरोबर गणरायाची आरास करण्यासाठी सुट्ट्या नसल्या तरी देखील त्यातून वेळ काढून ही गणरायाची पूजा केली जाते. आणि ही जी आरास आहे ती कुठल्याही एका मंडळाला लाजवेल अशा पद्धतीनं घरगुती गणपतीची आरास करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. सार्वजनिक मंडळं तसं पाहिलं तर बरेचदा सामाजिक संदेश देताना आपण बघतोच. मात्र ठाण्यातील हिरानंदानी मेडोजमध्ये राहणाऱ्या हडकर कुटुंबियांनी देखील असाच एक महत्त्वाचा संदेश देणारा देखावा साकारलाय. चला तर जाऊया, बघूयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांनी याचा घेतलेला आढावा. गणपतीचा उत्साह सगळीकडे आहे. अनेक सार्वजनिक मंडळ सामाजिक प्रबोधन करण्याचा संदेश देत आहेत. परंतु ठाण्यामधील हिरानंदानी मेडोज राहणारे आशुतोष हडकर हेही असाच एक संदेश देत आहेत. त्यांचा घरगुती गणपती आहे, आपण त्यांच्याच घरी उभे आहोत आणि माझ्या मागे त्यांनी केलेलं पूर्णतः डेकोरेशन्स आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली कन्सेप्ट त्यांनी पूर्णतः जपलेली आहे. तुम्ही बघू शकता. सर्वात प्रथम आपण मूर्तीकडे जाऊया. ते स्वतः कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे एक अशी कलाकृती बनवलेली आहे, वेगळीच अशी मूर्ती बनवलेली आहे. ही मूर्ती खास त्यांनी बनवून घेतलेली आहे. शाडूच्या मातीची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बघितलं वैशिष्ट्य असे कान मोठ्या प्रकारे त्यांनी दिलेले आहेत. वेगळी अशी आर्टिस्टिक मूर्ती आहे ही. तिला छान असं सजवलं आहे, पारंपरिक पद्धतीने सजवलेलं आहे. दुसरीकडे बघितलं तर एक छोटीशी गणपतीचा एक सिंहासनच केलेलं आहे, एक राजवाडा बोलू शकतो असं केलेलं. आणि ते एक मूर्तीची पूजा करण्यासाठी एक छोटी मूर्ती ठेवलेली आहे. आणि तुम्ही बघाल तर पारंपरिक पद्धतीने मोदक ठेवलेले आहे. गणपतीला आवडणारं जे आहे खाद्य ते ठेवलेलं आहे. फुलं ठेवलेली आहेत. एक पारंपरिक पूजा झालेली आहे या गणपतीची. त्यात कुठेही कमी पडलेलं नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाडूची मातीची मूर्ती आहे. म्हणजे इथेही ते इको फ्रेंडली त्यांनी कन्सेप्ट जपलेली आहे. आता आपण देखाव्याकडे जाऊया. देखावा आहे हा खूपच सुबक देखावा आहे. तुम्ही बघू शकता त्यांनी एक झाड तयार केलेलं आहे. एक बाजू आहे ती सुकलेल्या झाडांची आहे आणि एक बाजू आहे ती भरलेल्या झाडांची आहे. सुकलेल्या झाडांच्या बाजूला त्यांनी असं दाखवलेलं आहे का एक नाला आहे. त्या नाल्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकच्या बॅग्स आहेत, पिशव्या आहेत आणि त्या साठलेल्या आहेत. त्यामुळे तिथले जे प्राणी आहेत, तिथले जे पक्षी आहेत, प्लॅस्टिकची बॅग एका पक्षीच्या तोंडात त्यांनी दाखवलेली आहे. आपल्याबरोबर हडकर फॅमिली आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, कितवं वर्ष आहे आपलं आणि प्रत्येक वेळी वेगळं कन्सेप्ट असते का? हे 7वं वर्ष आहे आणि दरवर्षी नवीन कन्सेप्टमध्ये आम्ही वर्कआउट करतो. त्या हिशोबाने लास्ट टाईम आम्ही प्लास्टिकच्या बुचांमधून एन्व्हायरमेंट तयार केलेलं आहे. ग्रीन एन्व्हायरमेंट आणि हेल्दी एन्व्हायरमेंट. हे रिसायकल्ड मटेरियलचं सर्व यूज करून आम्ही करतो.
मूर्ती वेगळी आहे, खूप आर्टिस्टिक मूर्ती आहे, काय कारण आहे? आम्ही स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे आर्टिस्टिक मूर्ती ठेवली. डोंट यूज प्लॅस्टिक बॅग असं त्यांनी एक पिशवीवर लिहिलेलं आहे आणि ते पूर्ण प्रत्येकाला दाखवते. या पूर्ण हडकर फॅमिलीला हे सांगायचं आहे का बाबा जे प्लॅस्टिक्स बॅग्स आहेत त्या रिसायकल होत नाही आहेत आणि त्या सृष्टीसाठी खूप हानिकारक आहेत आणि त्या वापरू नका. आपण एक जी कागदाची पिशवी असते किंवा कापडाची पिशवी ती प्रत्येक ठिकाणी वापरा, जेणेकरून हे जे रिसायकलिंग जी न होणाऱ्या ज्या प्लॅस्टिक्स आहेत ते कुठेतरी बंद होईल आणि सृष्टीला जी हानी पोचते ते कुठेतरी बंद होईल. हाच संदेश हडकर फॅमिली देत आहेत. व्हिडिओ रतन भौमिकसह कपिल राव, झी मीडिया, ठाणे. तर इकडे पुण्यातील दत्तात्रय लंबाडे यांनी अशाच प्रकारचा पर्यावरणपूरक देखावा साकारलाय. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवा आणि त्यासाठी वृक्ष लागवड करा असा संदेश त्यांनी दिलाय. वाढत्या शहरीकरणामुळे आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे आज जंगलं नष्ट होत चाललेली आहेत आणि त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. प्रदूषणाचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि म्हणूनच झाडे जागवा झाडे वाढवा हा संदेश देण्यासाठी पुण्यातील लंबाडे कुटुंबियांनी हा आगळा वेगळा देखावा सादर केलेला आहे. आपण बघू शकता की पूर्ण देखाव्यामध्ये आपल्याला हिरवळच हिरवळ दिसत आहे. एक लहान बाग म्हणता येईल ही लंबाडे कुटुंबियांनी आपल्या घरामध्ये साकारली आहे. त्यामध्ये अनेक शोभेची जी झाडं आहेत ते त्यांनी लावलेली आहे, शोभेची हिरवळ लावलेली आहे आणि त्या बागेसाठी जो बेस बनवला आहे तो टाकाऊ अशा पेपरपासून टाकाऊ पेपर गोनमध्ये टाकून त्यातून बनवलेला आहे. त्यामुळे हे जे दगड आपण बघतोय हे दगड जे आहेत हे टाकाऊतून टिकाऊ असा एक त्यांनी संदेशही दिलेला आहे. त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा असा एक संदेश देणारा हा जो देखावा आहे तो त्यांनी साकारलेला आहे. या देखाव्यामध्ये त्यांनी एक कारंजं साकारलेलं आहे. त्यामध्येही त्यांनी पाण्याचं जे आहे ते रिसायकलिंग केलेलं आहे. त्यामुळे पाणी वाचवा हाही संदेश या देखाव्यातून आपल्याला मिळतो. ही जी गणपतीची मूर्ती आहे ही देखील त्यांनी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती घरात आणलेली आहे. त्यामुळे एकूणच हा जो देखावा आहे हा पर्यावरणपूरक असा देखावा आपल्याला म्हणता येईल. अनेक प्रकारची झाडे लावून आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे वृक्षांचे रोपं लावून त्यांनी पुण्यामध्ये वृक्ष लावा, झाडे जगवा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका त्यासाठी झाडे लावा असा संदेश दिलेला आहे. आपल्याबरोबर लंबाडे कुटुंबीय आहेत. मला सांग, तुम्ही हा जो देखावा साकारलेला आहे याबाबत तुझी काय कल्पना आहे? मी हा देखावा 10 वर्ष झाले आम्ही बनवतोय. त्यातनं आम्ही इको फ्रेंडलीच बनवतोय. तर आम्ही नुसतं त्यात कागद झाडं असा याचा वापर करतो. तर आम्हाला म्हणजे पर्यावरणाला हानी पोचवायची नाही आहे यासाठी आम्ही असं पुण्यामध्ये आज बेसुमार वृक्षतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल कुठेतरी ढासळत आहे. त्यासाठी बागांची संख्या वाढली पाहिजे आणि झाडेही आपण लावली पाहिजे असा संदेश या कुटुंबियांनी आपल्या या देखाव्यातून दिलेला आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागवेकर सोबत अश्विनी पवार, पुणे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्व लक्षात घेत नागपूरच्या हजीब परिवारानं बाप्पाची मूर्ती अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं तयार केली आहे. इको फ्रेंडली मूर्तीची मागणी होत असतानाच नागपूरच्या हजीब परिवाराने देखील इको फ्रेंडली मूर्ती साकारली आहे. नागपूरच्या चिंचवण परिसरातल्या घरात इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. ही मूर्ती महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण घरी बनवलेली आहे. शाडूच्या मातीने ही मूर्ती बनवली आहे. कुठल्याही प्रकारचे कृत्रिम रंगात वापरले नाही. संपूर्ण नैसर्गिक रंगानेच हा पूर्ण मूर्ती साकारली आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही लाकडाचा वापर देखील केला गेला नाही आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण नैसर्गिकरित्या किंवा कुठल्याही कृत्रिम साधनांचा वापर न करता ही मूर्ती साकारली गेली आहे. हे मूर्तीचे मूर्तिकार समीर अजीब आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. ही मूर्तीबद्दल काय सांगाल तुम्ही, कशी ही मूर्ती साकारली? वास्तविक पाहता इको फ्रेंडली हा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवरती काम करत असताना मूर्त्या मिळतात त्याला फिनिशिंग आणण्याकरता वरून जो एक थर लावतात प्लास्टर ऑफ पॅरिसचा तोच मुख्य निसर्गाला घातक असतो आणि त्याच्यानंतर रंग
तर 2 गोष्टी या सहज टाळण्यासारख्या आहेत की आपण समजा फिनिशिंगकडे वेगळ्या पद्धतीने त्याला जास्त वेळ दिला तर तुम्हाला कदाचित त्याचं शाडूच्या मातीने सुद्धा तेवढं चांगलं फिनिशिंग मिळतं. आणि रंग जे अर्थ कलर असतात ते वापरायचे आहेत पूर्वी. आता मात्र काही लहान मुलांना वापरण्याकरता जे रंग असतात ते चांगले रंग आहेत, जे हजार्डस नाही आहेत, जे निसर्गाला पण घातक नाही आहेत आणि आपल्या माणसाच्या तब्येतीलाही घातक नाही आहेत. तर असे रंग आहेत पोस्टर कलरचे जे पुन्हा अर्थ कलरच असतात, ते आपण वापरू शकतो. तर तशा अर्थ कलरनी आणि वापरून मी हा गणपती रंगवला. तर आपण ऐकलं की घरच्या घरी मूर्ती साकारली गेली, संपूर्ण शाडूच्या मातीच्या माध्यमाने मूर्ती साकारली गेली आहे. कुठलाही कृत्रिम रंग वापरले नाही. इतकंच नव्हे तर ज्या बाप्पाला अलंकाराच्या माध्यमाने जे वेगळे रंग वापरले जातात ते देखील इथे वापरले गेले नाही आहे. अलंकार वेगळे. या विशेष कार्यक्रमात इथंच थांबू. नमस्कार. झी 24 तास एक पाऊल पुढे.